कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणी महत्त्वाचे अपडेट आहे। एफडीएच्या तपासणीत कलिंगडात कोणतीही भेसळ आढळली नाहीये। कलिंगडात रंग, गोडवा तसेच त्याचा आकार वाढवण्यासाठी कोणताही कृत्रिम रंग अथवा रसायनांचा वापर झाला नसल्याचा एफडीए कडून खुलासा करण्यात आलाय। त्यामुळे कलिंगडातील भेसळीमुळे मृत्यू झाल्याची शक्यता आता मावळली आहे। तसेच डोकाडिया कुटुंबाच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या इतर खाद्य नमुन्यांमध्ये अद्याप कोणतीही भेसळ आढळली नसल्याचा अहवाल एफडीएने दिलाय। आता सगळं लक्ष फॉरेन्सिक अहवालासह बॅक्टेरियल चाचण्यांवर अवलंबून असणार आहे। तर या घटनेनंतर कलिंगडाविषयी एक प्रकारची भीती निर्माण झाली होती, मात्र कलिंगडातील भेसळीमुळे मृत्यू झाल्याची शक्यता आता पूर्णपणे मावळलेली आहे। आपले प्रतिनिधी सचिन गाड आपले सध्या सोबत आहेत। सचिन, नेमकं काय समोर आलं एफडीएच्या अहवालात? माधवी, जेव्हा पायधुनी परिसरातील एकाच कुटुंबातील लोकांचा कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झालेला होता, तेव्हा याला कुठे ना कुठे कलिंगडातील भेसळ जबाबदार आहे का अशी शक्यता वर्तवली जात होती। मात्र आता एफडीएचा अहवाल प्राप्त झालेला आहे। त्यामध्ये कलिंगडात कोणत्याही प्रकारचं रसायन, मग तो त्याचा रंग वाढवण्यासाठी, गोडवा वाढवण्यासाठी किंवा आकार वाढवण्यासाठी कोणताही रंगाचा डाय किंवा इतर रसायन वापरलं नसल्याचा आता अहवाल समोर आलेला आहे। त्यामुळे कुठे ना कुठे कलिंगडाच्या भेसळीमुळे मृत्यू झाल्याची शक्यता ही मावळल्याचं सध्या म्हटलं जात आहे। तसेच डोकाडिया कुटुंबियाच्या घरातून त्या दिवशी त्यांनी जो खाल्लेला पुलाव, खजूर, पाण्याचे नमुने हे देखील पोलिसांनी जप्त केले होते आणि त्यामध्ये देखील अद्याप कोणतीही भेसळ अधिकाऱ्यांना सापडलेली नाही। आणि त्यामुळे आता सगळं लक्ष हे फॉरेन्सिक आणि जी बॅक्टेरियल चाचण्यांचा अहवाल आहे त्याकडे आता लागलेलं आहे। माधवी, सचिन, या संदर्भात तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।